ओके. या सेशनमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट आयडियाज म्हणजे आतापर्यंत आपण जेवढा कोर्स केलाय, ओके, ज्या ज्या गोष्टी आपण टेक्निकल असू द्या किंवा फंडामेंटल असू द्या, दोन्ही पण ज्या गोष्टी आपण कव्हर केल्यात, ह्यात आपण काय शिकत होतो की ट्रेडिंग कसं करायचं किंवा ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काय नॉलेज लागणार आहे, स्टॉक मार्केट काय आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने प्रॉफिट गेन करू शकतो, हे आपण आतापर्यंत बघितलं. ही एक इन्व्हेस्टमेंट टाईप आहे असं आपण म्हणू शकतो. आता आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय बघायचंय की तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करताय की बाबा चला माझ्याकडे एवढी एवढी अमाऊंट आहे आणि ती मला रेग्युलरली म्हणा किंवा ऍट अ टाइम म्हणा मला इन्व्हेस्ट करायची आहे, मग मी ती कुठे इन्व्हेस्ट करू शकतो किंवा मी करू शकते. तर असे 3 ते 4 टाइप्स किंवा 3 ते 4 आयडियाज आपल्याला ह्या सेशन मध्ये घ्यायच्या आहेत की आपण स्टॉक मार्केट व्यतिरिक्त अजून कुठे कुठे इन्व्हेस्ट करू शकतो. बेसिकली आजचं सेशनच हा असणार आहे की ज्यात आपण इन्व्हेस्टमेंट आयडियाज ज्याला आपण म्हणतोय ते आपल्याला बघायच्यात. ओके. आता सगळ्यात आधी आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल SIP काय आहे किंवा लोक SIP करताय. तर नेमकं SIP म्हणजे काय? तर बेसिकली ह्यात काय होतं, आपण जसं पूर्वी गल्ला असायचा, ओके, तर त्यात आपण काय करायचो की जेवढे जेवढे पैसे आपल्याकडे येतील त्यातली काही आपण खर्च करायचो, काही आपल्याकडे ठेवायचो आणि काही ऍज अ सेव्हिंग म्हणून आपण त्या गल्ल्यात टाकायचो. म्हणजे काय करत होतो आपण, हळूहळू एक प्लांट आपण तयार करत होतो की जेव्हा तो गल्ला भरेल मग त्याला फोडायचा आणि त्याच्यातली जेवढी अमाऊंट आहे ती ऍज अ सेव्हिंग आपल्याकडे राहते. ओके, मग सेम सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे आहे किंवा SIP जे आहे ते ह्याच पद्धतीने वर्क करणार आहे. फक्त ह्यात आपण काय करतो की दर महिन्याला एक फिक्स्ड अमाऊंट म्हणजे 500 असू द्या किंवा 1000 असू द्या, 500 पासून तुम्ही SIP चालू करू शकता. तर एक सिस्टमॅटिक अमाऊंट किंवा एक सिस्टमॅटिक तुमची जी काय म्हणत आपण इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकता. ते तुमच्या बँक अकाउंट मधून डिरेक्टली तुमची जी SIP आहे त्याच्यात ते ऑटो पे होत असतं. तुम्ही 500 जरी ठेवलं किंवा 1000 जरी ठेवलं, जेवढी अमाऊंट असेल तेवढी तुमच्या बँकेतून ती ऑटोमॅटिकली जाते. आता ह्यात ऍक्च्युली वर्किंग कसं होतंय की दर महिन्याला, आता इथे खाली जर तुम्ही बघितलं तर दर महिन्याला आपण काही ना काही इन्व्हेस्टमेंट करतोय, काही ना काही अमाऊंट आपण त्यात गुंतवतोय आणि ती SIP किंवा ज्यांच्याकडे आपण ती SIP केलेली आहे ते लोक काय करतात की तुमचे जे पैसे आहेत ते वेगळ्या वेगळ्या सेक्टर्स मध्ये म्हणजे थोडक्यात स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यावर काही पर्सेंटेज रिटर्न्स तुम्हाला ते देत असतात. तुम्हाला जसं स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक्सवर काय प्रॉफिट आहे किंवा काय लॉस आहे हा जसा दिसत असतो, सेम त्याच पद्धतीने तुमच्या SIP मध्ये काय हालचाल चालू आहे हे तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटला बघायला मिळतं. जर तुम्ही ब्रोकरकडे, ऑनलाईन ब्रोकरकडे जर तुमचा SIP असेल तर तुम्हाला बघायला मिळतं. ओके, आता ह्यात तुम्ही काय करणार आहे, दर महिन्याला समजा 500 रुपये मी इन्व्हेस्ट करते, तर दर महिन्याचे 500 असे आपण वर्षाचे जेवढी अमाऊंट गुंतवू, समजा आता मी दर महिन्याला 500 रुपये गुंतवते. 12 महिन्याचे किती झाले, 12 महिन्याचे झाले 6000 रुपये. म्हणजे आपण एका वर्षात 6000 रुपये गुंतवलेले आहेत आणि ह्या 6000वर तुमची काहीतरी ग्रोथ होते, काहीतरी पर्सेंटेज अमाऊंट तुम्हाला दिली जाते. समजा आपण असं गृहीत धरू की 6000वर तुम्हाला 12% रिटर्न्स दिलेत. ओके, 6000वर तुम्हाला 12% इथे जर दिलेले आहे तर 12%प्रमाणे तुमच्या 6000वर 720 रुपयाची ग्रोथ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आता हे झालं एका वर्षाचं, पण आता आपण इन्व्हेस्टमेंट जर करतोय तर ती एका वर्षाची नसून ती लॉंगर टाइम पिरियड मध्ये असणार आहे. म्हणजे वर्ष, एक 6 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, म्हणजे तुम्ही आता जर चालू केलं तर इथून पुढचे 5 वर्ष समजा तुम्ही ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती करणार आहात. म्हणजे जर 500 रुपयाप्रमाणे तुम्ही 6 वर्ष भरायला गेलात, वर्षाचे 6000, 5 वर्षाचे 30,000 रुपये तुम्ही जर भरतायत 500 रुपये महिन्याने, तर ह्याच्यावर जर समजा आपण 12% काय म्हणत 12% तुम्हाला ग्रोथ मिळाली तर एक्स्ट्रा तुम्हाला तुमच्या 30,000वर 3600 रुपये मिळणार आहे. म्हणजे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट प्लस तुमची जी ग्रोथ अमाऊंट आहे
ती धरून तुमच्याकडे आता किती अमाऊंट राहणार आहे, तर 33,600. मग SIP असं वर्क करतं, तुम्ही दर महिन्याला एक फिक्स्ड अमाऊंट त्यात टाकायची आणि ती अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये, एकाच पर्टिक्युलर स्टॉकमध्ये नाही तर वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये ती गुंतवली जाते आणि देन त्याच्यावर जे काही ग्रोथ आहे ते तुम्हाला तिथे बघायला मिळतं. आता मी 12% फॉर एक्झाम्पल गृहीत धरलंय, ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतं, ह्याच्यापेक्षा कमी असू शकतं. कदाचित असंही होईल की मार्केट फॉलमुळे तुमच्या SIP वर इम्पॅक्ट पडेल, तुम्हाला लॉस दिसेल. पण आपण जे SIP करतोय किंवा आपण जे इन्व्हेस्टमेंट करतोय इज फॉर लॉंगर टाइम पिरियड. म्हणजे मी आज एका वर्षाची SIP केली किंवा मी 6 महिने त्याच्यात पैसे टाकले आणि नंतर 7व्या महिन्याला मला त्याचे रिटर्न्स हवे, तर असं होणार नाहीये. तुम्हाला जो टाइम पिरियड आहे तो लॉंगर ठेवावा लागणार आहे. तुम्हाला हवे त्यावेळेस तुम्ही ते पैसे तुमचे अगेन विड्रॉ करू शकता. म्हणजे तुमची SIP तुम्ही एनी टाइम रिडीम करू शकता, एनी टाइम तुम्ही क्लोज करू शकता. यात असं अजिबात नाहीये की तुम्ही एकदा चालू केलं 5 वर्ष म्हटलं तर 5 वर्षांनीच तुम्हाला ते करता येईल, नाही. तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता SIP मध्ये पण बरेचशे SIPs आहेत, बरेचसे कंपनीज तुम्हाला SIP ऑफर करतात. मग तुम्ही ते कलेक्टिव्हली सगळं चेक करायचं की कोणती SIP चांगली आहे, कोणत्या SIP मध्ये गुंतवल्याच्या नंतर आपल्याला रिटर्न्स चांगले मिळू शकतात, प्रिव्हियस काय रिटर्न्स आहेत. ओके, तुम्ही जर गुगलला गेले तर तुम्हाला SIP कॅल्क्युलेटर एक सापडेल, तिथे तुम्ही चेक करू शकता की तुमची आज जी अमाऊंट आहे आणि तुम्ही गुंतवताय जेवढी अमाऊंट त्याच्यावर तुम्हाला किती अमाऊंट रिटर्न मिळणार आहे, हे सुद्धा तुम्हाला SIP कॅल्क्युलेटर किंवा कंपाऊंडिंग इफेक्ट जो आपण म्हणतो तो ह्यालाच म्हणतात. ओके, तर हा एक टाईप आहे की ज्यात तुम्ही तुमचे पैसे जे आहेत ते मंथली गुंतवू शकता. जर तुम्हाला मंथली नकोय तर तुम्ही लमसम म्हणजे ऍट अ टाइम माझ्याकडे ₹1,00,000 आहे तर वर्षाचे ₹1,00,000 मी त्याच्यात टाकलेले आहेत आणि त्याच्यावर मला मग ग्रोथ मिळेल. मग तुम्ही असंही करू शकता की एकदमच सगळी अमाऊंट भरा, म्हणजे हळूहळू भरण्यापेक्षा एकदम तुम्ही भरू शकता, त्याला तुम्ही लमसम म्हणतात. ओके, SIPs are the one of the most convenient and easy investment options wherein an individual needs to invest a sum which is predetermined regularly. Based on the convenience, the investor can invest the predetermined sum accordingly, opting from the frequency of payment, which could be weekly, monthly or quarterly. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही तुमची SIP प्लॅन करू शकता. कसलंही कंपल्शन नाहीये, मला महिन्याची पाहिजे, मी दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकतो, मी लमसम करतोय, मला ₹500 पासून सुरुवात असते, मग तिथून पुढे तुम्ही कितीही ठेवू शकता. ओके, तर ती अमाऊंट तुम्ही तिथे टाकायची आणि तुमची SIP चालू करायची. दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंट मधून और तुमच्या डीमॅट अकाउंट मधून ते जातं, डिपेंड्स तुमचं कोणतं ब्रोकर आहे आणि त्याची काय सिस्टम आहे ते. ओके, तर हा एक टाईप आहे ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतोय किंवा SIP म्हणतोय. देन सेकंड आहे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट, आता ही कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे की रिअल इस्टेट म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की माझं एका ठिकाणी फ्लॅट आहे. ओके, तर तो फ्लॅट तुम्ही रेंटवर देऊ शकताय, तिथून तुम्हाला दर महिन्याला इन्कम चालू आहे. म्हणजे एकदा मी ती जागा घेतलेली आहे, एकदा तो फ्लॅट मी विकत घेतलेला आहे, त्याच्यानंतर दर महिन्याला कुठे ना कुठे मला जो रेंट आहे तो रेग्युलरली येणार आहे. मी त्याच्यावर रेंटवर लोक ठेवलेले आहेत, जो रेंट आहे तो यायचा तो तुम्हाला येणारच आहे. मग तुम्ही असंही करू शकता रिअल इस्टेटमध्ये. अनदर बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन टू इन्व्हेस्ट युअर मनी इज टू इन्व्हेस्ट द रिअल इस्टेट. In case you are unaware, the returns upon the investment provided by the real estate are higher when compared to other sectors. आता रिअल इस्टेट म्हटल्याच्या नंतर जागा आली किंवा तुमची जागा तुम्ही लीजवर देताय, रेंटवर देताय, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. ह्याच्यावर जे रिटर्न्स तुम्हाला मिळत आहे ते रिटर्न्स खूप हाय आहेत. ओके, पण तेवढी काळजी किंवा जसं मी तुम्हाला आता म्हटलं की तुमचा फ्लॅट तुम्ही रेंटवर देऊ शकताय, पण ज्यांना तुम्ही तो रेंटवर देताय त्या लोकांनी पण तर त्या फ्लॅटची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. हा एक फॅक्टर होतो. म्हणजे रिस्क पण तेवढीच आहे, पण तुम्हाला रिवॉर्ड पण तेवढाच मिळणार आहे. ओके, हा एक बेटर ऑप्शन आहे. जर तुम्हाला अदर दॅन स्टॉक मार्केट इन्व्हेस्ट करायचंय तर तुम्ही रिअल इस्टेट करू शकता, पण ह्याच्यासाठी लागणारं कॅपिटल हे खूप जास्त असणार आहे. जसं मग अशी आपण SIP मध्ये बघितलं 500 पासून तुम्ही सुरुवात करू शकता, तसं इथे तुम्हाला कॅपिटल जास्त लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला हायर रिटर्न्स मिळतील. म्हणजे जे प्राइजेस आहेत ते इन्क्रीज होणारच आहे. आज तुम्ही ₹10,00,000 त्यात इन्व्हेस्ट केले तर त्या 10,00,000ची 12,00,000 व्हायला वेळ लागणार नाही, पण तेवढे आधी तुमच्याकडे ₹10,00,000 कॅपिटल हवंय, तेव्हाच कुठेतरी त्याचे 12,00,000 होणार आहे, तेव्हाच तुम्हाला कुठेतरी त्याच्यावर रिटर्न्स मिळणार आहेत आणि जे रिटर्न्स जास्त असणार आहेत ऍज कम्पेअर टू अदर सेक्टर्स. म्हणजे जे अदर सेक्टर्स आपण बघतोय की तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता, तर सगळ्यांच्या कंपॅरिझन मध्ये इथे तुम्हाला रिटर्न्स जास्त आहे, पण कॅपिटल पण जास्त लागणार आहे, भांडवल पण तुम्हाला जास्त लागणार आहे. ओके, हा झाला सेकंड ऑप्शन. देन थर्ड इज म्युच्युअल फंड्स.
जसं SIP वर्क करतं सेम त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड वर्क करतं. म्युच्युअल फंड एक म्युच्युअल फंड कंपनी असते. ओके, असेट मॅनेजमेंट कंपनी, AMC ज्याला आपण म्हणतो. तर त्यात काय होत असतं की समजा मला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे, तर ऍक्च्युअल वर्किंग काय म्युच्युअल फंडची, मी आहे समजा आणि हे म्युच्युअल फंड आहे. ओके ओके, आता मी काय निर्णय घेते की मला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचंय, पण मला काहीच माहिती नाही. मग आता मी काय करणार आहे, म्युच्युअल फंड वाल्यांचं बेसिक वर्क काय असतं की ते लोक पैसे घेऊन स्टॉक्स मध्ये, बॉन्ड्स मध्ये किंवा इक्विटी स्टॉक्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यात इन्व्हेस्ट करत असतात. म्हणजे आपल्याकडून जर समजा एक 5 लाख रुपये त्यांनी घेतलेले आहे, तर ते 5 लाख त्यांच्याकडे ते ठेवत नाहीत, ते रिटर्न्स देतात आपल्याला. पण रिटर्न्स केव्हा देतात, जेव्हा ती अमाऊंट ते कुठेतरी इन्व्हेस्ट करतात. म्हणजे जर आपण किंवा मी म्युच्युअल फंड वाल्यांना एक समवॉट कॅपिटल दिलेला आहे, समजा आपण दिले 5,000. ओके, फॉर एक्झाम्पल आपण त्यांना 5,000 दिलेला आहे. तर अशा वेळेस ती लोक काय करताय की ह्या 5,000ची इन्व्हेस्टमेंट ते बॉन्ड्स मध्ये करतील और सिक्युरिटीज म्हणजे इक्विटी मध्ये करतील. पैसे ह्या ना त्या मार्गाने स्टॉक मार्केटमध्येच गुंतवले जात आहेत. मग ह्याच्यावर जे रिटर्न्स आपल्याला त्यांना मिळतात ते रिटर्न्स ते आपल्याला देत असतात. मग काही पर्सेंटेज ते त्यांच्याकडे ठेवतात, ऍज अ चार्जेस ते चार्ज करतात. तुम्हाला म्युच्युअल फंडसाठी चार्जेस पण भरावे लागतात. देन ते चार्जेस आणि जे रिटर्न्स त्या अमाऊंटवर मिळतात ते ते रिटर्न्स काही पर्सेंटेज तुम्हाला ऑलरेडी डिसाईड करून दिलेलं असतं की एवढे एवढे पर्सेंटेज तुम्हाला आम्ही देऊ. डिपेंड्स, काही म्युच्युअल फंडवाले देतात पण काही नाही पण देत. ओके, तर जर तुम्हाला फिक्स्ड रिटर्न्स ते देणार असतील तर अशा वेळेस जे पर्सेंटेज अमाऊंट रिटर्न्स त्यांना मिळालेले आहेत तेवढे तुमच्या साईडचा जो पार्ट आहे तो तुम्हाला दिला जातो आणि जो रिमेनिंग पार्ट आहे तो त्यांच्याकडे राहतो. ओके, आता ह्याच्यात म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणारी मी एकटी नाहीये, इथे पब्लिक खूप आहे, लोक खूप आहेत. म्हणजे काय होतंय की जे कॅपिटल जनरेशन होतंय, जी अमाऊंट जमा होतीये ती जास्त होतीये, तेव्हा कुठेतरी या म्युच्युअल फंड वाल्यांना फायदा होतोय. हे म्युच्युअल फंड वाले काय करतात, आपल्याकडून पैसे घेतात आणि ते पैसे मार्केटमध्ये गुंतवतात. गुंतवल्याच्या नंतर एक काही रिडीम करता येतात, काही नाही पण रिडीम करता येत. म्हणजेच काय की जसं SIP आपल्याला हव्या त्या वेळेस आपण कॅन्सल करू शकतो, तसं म्युच्युअल फंड्स मध्ये 2 टाइप्स असतात की एक तर तुम्ही रिडीम करा किंवा तुम्ही नाही रिडीम करू शकत. म्हणजे जेवढा टाइम पिरियड आहे, जेवढे इंटरव्हल्स आहेत त्याच्यात तुम्हाला जर रिडीम करायचं असेल, म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला परत हवे असतील, तर रिडीमेबल असेल तर तुम्हाला ते परत मिळतात. रिडीमेबल नसतील तर अशा वेळेस तुम्हाला ते परत दिले जात नाही. तुमचा जेव्हा टाइम पिरियड संपेल तेव्हाच तुम्हाला ती अमाऊंट परत मिळते. ह्या सगळ्या गोष्टी चेक करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथे करू शकता. ह्यातही तुम्हाला जे रिटर्न्स आहेत ते चांगले दिले जातात. When it comes to investing in mutual funds, it essentially means that the funds will be invested into investment alternatives, majorly the bonds and the equities. When you plan to invest in mutual funds, understand that the investment will be diversified and is a safer investment avenue wherein you invest in shares that are individual within the stock market. म्हणजेच काय की तुमच्याकडून जर पैसे घेतलेले आहेत तर ते एकाच पर्टिक्युलर स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केले जात नाही, ते सेक्टर वाईज, स्टॉक वाईज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट होतात. म्हणजे बेसिकली ही एक सेफर ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंटसाठी, की जेणेकरून तुम्हाला काय होईल की फक्त मी रिलायन्स टाटावर फोकस नाही करत आहे, मी सगळ्याच सेक्टरवर. मग जो सेक्टर बुमिंग आहे तो तुमचा जो एक सेक्टर लॉस मध्ये असेल तो तिकडे कव्हर करेल. ओके, तर असे तुम्हाला ते रिटर्न्स दिले जातात. These funds are managed by individuals who are expert and trained in who are professionally trained in the terms of banking and are at a position to manage the portfolio of investment efficiently than other रेग्युलर इन्व्हेस्टर्स. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांच्याकडे जे नॉलेज आहे किंवा ती जे लोक आहेत ती एक्सपर्ट असतात. ओके, आणि त्यांना तेवढा त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो आणि त्या बेसिसवरच त्यांना तिथे बसवलेलं असतं. म्युच्युअल फंड इज नॉट स्मॉल कंपनी. म्युच्युअल फंड हे ह्यूज असतं आणि त्यांच्याकडे काम करणारी जी लोक आहेत ती बेसिकली एक्सपर्ट्स असतात. असं नाहीये की कोणाला उचललं आणि तिथे ठेवले, असं नसतं. तिथे जी लोक आहेत ती एक्सपर्ट्स असतात आणि त्यानुसार अकॉर्डिंगली तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणून ऍज अ सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही म्युच्युअल फंड कडे बघू शकता. तुम्ही इंटरव्हल्सनी अमाऊंट भरू शकता.
शकता, तुम्ही कॅपिटल ऍट अ टाइम त्यांना देऊ शकता. डिपेंड्स, तुम्ही एकदा चेक जरी केलं किंवा त्यांना विचारलं जरी तरी पण तुम्हाला सांगतील. अदरवाईज ऑनलाईन जरी तुम्ही चेक केलं तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला तिथे ऑप्शन अवेलेबल होतो. जर एंजल ब्रोकिंगचं तुमचं अकाउंट असेल तर अशा वेळेस एंजल बी नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, त्यात तुम्हाला SIP, म्युच्युअल फंड्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करता येतं. ओके, अपस्टॉक्स मध्ये पण आहे ऑप्शन, तुम्हाला डायरेक्ट तुमच्या ऍप्लिकेशन मध्येच ते बघता येतं. ओके, हे झालं थर्ड टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट. देन फोर्थ आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे IPO. IPO रिलेटेड टू स्टॉक मार्केट. म्हणजे IPO इज बेसिकली लाईक माझी समजा कंपनी आहे. ओके, ही माझी एक पर्टिक्युलर कंपनी आहे आणि अकॉर्डिंग टू रूल्स आणि रेग्युलेशन्स सगळं मी कंप्लाय करते. खूप जुनी माझी कंपनी आहे, माझा टर्नओव्हर जास्तीचा आहे. ओके, जो टर्नओव्हर त्यांना हवाय तर तो टर्नओव्हर मी सॅटिस्फाय करते. तर अशा वेळेस मी आता काय विचार केलाय की मला काही फंड्स रेज करायचे. ओके, फॉर एक्सपान्शन असं आपण गृहीत धरू. फॉर एक्सपान्शन मला माझ्या कंपनीसाठी काही फंड्स रेज करायचे. मग अशा वेळेस फंड्स रेज करताना एकतर इंटरनल सोर्स असतो किंवा एकतर एक्सटर्नल सोर्स असतो. इंटरनल म्हणजे माझ्या कंपनीचे जे असेट्स आहेत त्याच्यातून मी फंड्स रेज करेल. अदरवाईज एक्सटर्नल म्हणजे बाहेरून कुठून तरी बाहेरचे इन्व्हेस्टर्स मी शोधेल आणि देन मग माझ्या कंपनीचं फंड मी रेज करेल. तर अशा वेळेस IPO हे काय असतं की समजा मला माझ्या कंपनीसाठी फंड्स रेज करायचे, मग अशा वेळेस मी काय करेल की माझ्या कंपनीचं लिस्टिंग करून घेईल. ओके, मला काय हवंय बेसिकली IPO मध्ये काय असणार आहे की IPO आल्याच्या नंतर माझ्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला विकत घेता यावे आणि तुमचं कॅपिटल माझ्याकडे यावं, तेवढे फंड्स मी रेज करावेत, म्हणून कुठेतरी IPO आपण आणतोय. ओके, मग आता IPO आणण्यासाठी काय करावं लागतं की मला जर समजा माझ्या कंपनीचा IPO आणायचा आहे तर अशा वेळेस मला माझ्या कंपनीची लिस्टिंग करून घ्यावी लागते. मग ती लिस्टिंग कुठे होते तर स्टॉक एक्सचेंज मध्ये होते. NSE, BSE जे आपण बघितलं थर्ड फोर्थ सेशन मध्ये, तर स्टॉक एक्सचेंज मध्ये आपल्याला आपली कंपनीची लिस्टिंग करून घ्यावी लागते. ओके, मग आता हे जे रिलायन्स आहे, टाटा आहे, झोमॅटो आहे, ओके, ह्यांचे स्टॉक्स प्रिव्हियसली आपल्याला घेता येत नव्हते. तर टाटा आणि रिलायन्स तर घेता येत होते समजा. आता जर आपण बघितलं झोमॅटो नवीन आहे, झोमॅटोचे प्रिव्हियसली आपल्याला स्टॉक विकत घेता येत नव्हते. झोमॅटोचा IPO आला आणि मग आता आपण त्याचे स्टॉक्स विकत घेऊ शकतो. मग IPO आला ह्याचा अर्थ काय की कंपनीला फंड्स रेज करायचे आणि कंपनी कुठून रेज करते तर पब्लिक कडून पैसे रेज करते, फंड्स रेज करते. मग अशा वेळेस कंपनीला काय करावं लागतं, कंपनीला त्यांची लिस्टिंग करून घ्यावी लागते. लिस्टिंग कुठे होते तर स्टॉक एक्सचेंज मध्ये ती लिस्टिंग होते. आता लिस्टिंग झाल्याच्या नंतर काय होईल की माझ्या कंपनीचं नाव आता तिथे लिस्ट झालेलं आहे. मग अशा वेळेस एका पर्टिक्युलर डेटला 2 टाइप्स ऑफ IPO म्हणजे एक तर प्रिव्हियस IPO असतो आणि एक जो आहे ज्याला आपण असं म्हणूयात की जो सगळ्यांना घेता येतो. म्हणजे एक हा राऊंड असतो, 2 राऊंड असतात IPOचे. एक राऊंड इज फॉर इंटरनल, जे इंटरनल लोक आहेत किंवा जे मॅनेजमेंट आहे त्यांच्यासाठी IPOचा पहिला राऊंड असतो आणि सेकंड राऊंड आपण म्हणूयात जो पब्लिकसाठी असतो, ज्यात पब्लिकला इन्व्हेस्ट करता येतं. मग IPO मध्ये आपण काय करतो की जेवढ्याचा तो IPO आहे, ओके, जेवढ्याचा तो लॉट आहे तेवढी अमाऊंट त्यात टाकायची आणि तो IPO साठी आपण अप्लाय करतो. IPO साठी अप्लाय केल्याच्या नंतर कुठेतरी आपल्याला एक 3 ते 4 दिवसांनी किंवा जी काही डेट असेल त्या डेटला आपल्याला कळतंय की तुम्हाला IPO मिळालाय की नाही मिळालाय. आता IPO मिळालाय समजा, तर अशा वेळेस त्यात आपल्याला प्रॉफिट कसं होणार आहे, आपण इन्व्हेस्टमेंट करतोय ह्याचा अर्थ आपल्याला रिटर्न्स एक्सपेक्टेड आहेत. मग मी जर समजा 12,000चा IPO आहे तर अशा वेळेस मला ह्याच्यावर रिटर्न्स कधी मिळतील. मग जर समजा मला हा IPO मिळालाय, ओके, IPO मला मिळालाय, देन आता नेक्स्ट स्टेप काय असेल की ज्या दिवशी ही कंपनी म्हणजे ज्या कंपनीचा IPO आहे ती कंपनी ज्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होईल, म्हणजे आपल्याला आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये त्याचा स्टॉक विकत घेता येईल, तर त्या लिस्टिंग डेला आपल्याला कळतं की ऍक्च्युअल कंपनी जास्त प्राइसला ओपन होणार आहे का कमी प्राइसला. समजा 12,000चा तुमचा IPO होता, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ की पर शेअर म्हणजे प्रत्येक शेअरची प्राइस, जो लॉट तुम्ही घेतलाय तर प्रत्येक शेअरची प्राइस समजा 2,000 होती. ओके, 2,000
पर शेअर प्राइस होती जेव्हा तुम्ही आयपीओ साठी अप्लाय केलं. आता 2000 जर प्राइस आहे पर शेअरची, 12,000चा तुमचा आयपीओ आहे, तर अशा वेळेस तुम्हाला इथे 6 शेअर्स मिळालेत. ओके, 6 शेअर्सचा एक लॉट होता आणि तो एक लॉट तुम्हाला मिळालाय. मग ज्या दिवशी ही कंपनी लिस्ट होईल, स्टॉक मार्केटमध्ये ज्या दिवशी ही कंपनी लिस्ट होईल, त्यावेळेस एकतर त्या शेअरची प्राइस जास्त असेल किंवा त्या शेअरची प्राइस कमी असेल. जर ह्या पर्टिक्युलर शेअरची प्राइस ऍट द टाइम ऑफ लिस्टिंग डेच्या दिवशी जर या शेअरची प्राइस उघडली समजा 3,000 रुपये, मग आता तुम्हाला काय झालंय की प्रत्येक शेअरवर तुम्हाला 1,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. 6 शेअर्स आहेत, तुम्हाला 6,000 रुपयाचा एक्स्ट्रा प्रॉफिट झालेला आहे. आणि इथे काय झालंय की 12,000वर 6,000 तुम्हाला एक्स्ट्रा मिळालेत. एक्स्ट्रा म्हणजे ऍज अ प्रॉफिट तुम्हाला मिळालेले आहेत. आणि तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट प्लस तुमचं प्रॉफिट ही एक अमाऊंट तुम्हाला मिळालेली आहे. मग इथे काय झालंय, इथे आयपीओ वर आपल्याला ह्या पद्धतीने प्रॉफिट झालेला आहे, ह्या पद्धतीने आपल्याला रिटर्न्स मिळालेले आहेत. तेच जर असंही होऊ शकतं की दर आयपीओ किंवा प्रत्येकच आयपीओ प्रॉफिटमध्ये ओपन होईल असं नसतं. हा शेअर लॉसमध्ये पण ओपन होऊ शकतो. म्हणजे 1,500 रुपयाला पण हा शेअर ओपन होऊ शकतो. आयपीओ आहे म्हणून प्राइस वाढेलच तर असं अजिबात नाहीये. शेअरची प्राइस ही कमी सुद्धा ओपन होऊ शकते. मग जर समजा 1,500 रुपयाला ती प्रत्येक शेअरची प्राइस ओपन झालेली आहे, तर प्रत्येक शेअर मागे तुम्हाला कितीचा लॉस झालाय? 500 रुपयाचा लॉस झालाय. आता तुमच्याकडे आहेत 6 शेअर, म्हणजे 1,500 रुपयाचा एक शेअर, तुमच्याकडे आहेत 6 शेअर, तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती 12,000, आता ती झाली आहे 9,000. म्हणजे तुम्हाला काय झालंय तर 3,000चा तुम्हाला लॉस झालेला आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्याला होल्डही करू शकता, फॉर लॉंग टर्म तुम्ही त्याच्याकडे ठेवू शकता. पण जेव्हा आपण आयपीओ साठी अप्लाय करतोय तर अशा वेळेस ती कंपनी काय करते, त्या कंपनीचं कम्प्लीट फंडामेंटल अनालिसिस करणं गरजेचं आहे. कुणी सांगितलंय झोमॅटो चांगला आहे म्हणून त्याचा आयपीओ घेतलाय, पेटीएम चांगलाय म्हणून त्याचा आयपीओ घेतलाय, किंवा आता रिसेंटली एलआयसी. ओके, एलआयसी गव्हर्नमेंट कंपनी आहे. ओके, गव्हर्नमेंट रन करते. तर बऱ्याचशा लोकांना वाटलं होतं की खूप चांगली आहे किंवा ह्याच्यात आपल्याला प्रॉफिट होईल, पण असं झालं का? नाही, त्याचं उलट झालं. कम्प्लीट उलट झालं की त्याची जी प्राइस आहे लिस्टिंग डेच्या दिवशी कमी ओपन झाली, गॅप डाऊन ओपन झाली. मग अशा वेळेस आता ज्यांना तो आयपीओ मिळालेला आहे ते ऑलरेडी लॉसमध्ये आहेत. मग त्यांनी एकतर काय करावं, फॉर लॉंग टर्म होल्ड करावं. कंपनी चांगली आहे, तुम्हाला माहिती आहे एलआयसी ही कंपनी चांगली आहे. मग अशा वेळेस कंपनी जर चांगली असेल, लिस्टिंग डेच्या दिवशी गॅप डाऊन असेल, तर मग तुम्ही त्याला होल्ड करण्याची रिस्क घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही एक्झिट जरी केलं लगेचच तरी पण चालणार आहे. पण आयपीओ जर तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सिलेक्ट करताय तर अशा वेळेस ती कंपनी कशी आहे हे माहित असणं गरजेचं आहे. उगच कुणीतरी सांगितलंय, सगळे घेताय, कंपनीचं नाव ऐकलंय म्हणून आयपीओ तुम्हाला चांगला मिळेल, चांगले रिटर्न्स देईल, तर असं अजिबात नाहीये. त्याच्यामुळे तेवढं काय म्हणत आपण रिसर्च करणं गरजेचं आहे फॉर आयपीओ. हा एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. देन आहे स्टॉक मार्केट, जे आतापर्यंत आपण शिकत आलो की ह्यात बेसिकली आपण काय करतो, स्टॉक्स विकत घेतो, स्टॉकची प्राइस वाढली की त्याला आपण विकून टाकतो. ह्याच्यात काय होतंय, जेवढी वाढलेली प्राइस आहे तेवढा आपल्याला प्रॉफिट होतोय. दिस इज स्टॉक मार्केट. ह्या पद्धतीने स्टॉक मार्केट रन करतं आणि तुम्हाला ते प्रॉफिट देतं. फॉर लॉंग टर्म तुम्ही जर एखादा स्टॉक घेऊन ठेवलेला आहात तर म्हणजे मी तर असं सजेस्ट करेल की फक्त एक स्टॉक न घेता तुम्ही प्रत्येक सेक्टर मधले काही स्टॉक सिलेक्ट करा आणि त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे सगळीच तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट ही एका स्टॉक मध्ये असल्यापेक्षा ती बऱ्याच स्टॉक मध्ये असावी. म्हणजे एक स्टॉक जरी तुम्हाला लॉस देत असेल तरी बाकीचे त्याला कव्हर करतील. म्हणून तुमची जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे किंवा तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो नेहमी डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. एकाच शेअरमध्ये न गुंतवता बऱ्याच शेअरमध्ये गुंतवले पाहिजे. आणि जे अमाऊंट तुम्ही ज्या शेअरमध्ये, ज्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवताय ती कंपनी कशी आहे, त्याचं फंडामेंटल अनालिसिस, त्याचं टेक्निकल अनालिसिस कसं करायचं, काय करायचं तुम्हाला माहिती आहे. त्याच पद्धतीने सगळं करूनच मगच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. पैसे आहेत म्हणून इन्व्हेस्ट केले तर असं अजिबात नाहीये. ओके, सगळ्याच बाबतीत म्हणजे तुम्ही कोणती जरी इन्व्हेस्टमेंट प्लॅन केली तरी प्रत्येकच बाबतीत तुम्हाला एक एक्सपर्टीज पाहिजे. म्हणजे एक माणूस सांगणारा पाहिजे की बाबा तुम्ही ह्यात इन्व्हेस्ट करताय तर त्यात काय काय तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे, काय काय रिस्क तुम्हाला असणार आहे. ओके, आता मी बऱ्यापैकी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला त्यात काय काय रिस्क आहे, काय काय रिवॉर्ड आहे किंवा ती इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युअली काय आहे. बेसिकली हे 5 इन्व्हेस्टमेंट टाइप्स मी आता काढले होते की जे बेस्ट आहेत.
ओके, दी बेस्ट आहेत सगळ्यांमधून. बाकी इतर फिजिकल असेट्स मध्ये पण तुम्ही गुंतवू शकता. गोल्ड, सिल्वर ह्यात पण तुम्ही गुंतवू शकता. डिपेंड्स प्रत्येकाच्या केपेबिलिटीवर, प्रत्येकाच्या थिंकिंगवर, प्रत्येकाच्या कॅपिटलवर ते डिपेंड करतं. पण हे 5 असे टाइप्स आहेत जे सगळ्यांना सोयीचे आहेत. ओके, म्हणून तुम्ही ह्यात जर थोडंसं नॉलेज घेऊन एंटर करण्याचा प्रयत्न केला, की तुम्हाला रोजची ट्रेडिंग नाही जमते, ठीक आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. कुठे इन्व्हेस्टमेंट करायची तुमच्या समोर मी 5 ऑप्शन्स आणून ठेवलेले आहेत. त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला कोणता सोयीचा वाटतोय. मग त्या पद्धतीने त्या वेने तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा आणि त्या वेने तुम्हाला मग तसे रिटर्न्स मिळतील. जास्त रिस्क कोणत्याच फॅक्टरमध्ये नाहीये. जेवढे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट मी तुम्हाला सांगितले त्याच्यात रिस्क जास्त नाहीये. म्हणजे म्युच्युअल फंड जरी बघितलं, SIP जरी बघितली, तरी ह्या टाईपमध्ये किंवा ह्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये तुम्हाला कुठेतरी जो रिवॉर्ड आहे तो जास्तच मिळणार आहे. इफ तुमचा जो टाइम पिरियड आहे, जेवढे वर्ष तुम्ही गुंतवताय ते जर लॉंगर असेल तर. इन्व्हेस्टमेंट म्हटल्याच्या नंतर तुम्ही ट्रेडिंग करताय, तुम्ही डे ट्रेडिंग करा, पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याचा जो टाइम पिरियड आहे तो जास्त असला पाहिजे, तरच कुठेतरी तुम्हाला ते बेनिफिशियल असणार आहे. मी वर्षभर 2 वर्ष गुंतवले आणि मग त्याचे मला किती मिळतील, तर असं अजिबात नसतं. तुमचा जो टाइम पिरियड आहे तो कायम तुम्ही लॉंगर ठेवला पाहिजे. ओके, तर हे 5 टाइप्स होते. एक तर होतं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP, देन रिअल इस्टेट, देन म्युच्युअल फंड्स, ओके, देन इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे IPO आणि देन स्टॉक मार्केट. हे 5 टाइप्स आहेत, 5 इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत. अकॉर्डिंगली प्लॅन करा आणि जे काय असेल रिस्क रिवॉर्ड ते सहन करण्याची तुमच्यात ताकद असली पाहिजे. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंटर करताय, रिस्क तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. ओके, तर to conclude, therefore, before you spend, analyze, understand your requirements, and position where to invest the money. It is important to make the right investment choice and make the best investment for good returns. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर उद्यासाठी करताय, म्हणजे फॉर फ्युचर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, म्हणजे भविष्यात मला त्याच्यात किती रिटर्न्स मिळणार आहे त्याचा विचार करून तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करताय. आणि आता ह्या पॉइंटला इफ तुम्ही जर टीनेजर्स असाल किंवा काय म्हणतो आपण की आत्ताच मला जॉब लागलाय अशा फेज मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करण्याचा राईट टाइम आहे. हा वेळ वाया घालवू नका. म्हणजे ऍज अ स्टुडंट जरी SIP चालू केली तरी पण तुमच्या 30-32 वयापर्यंत तुमची एक इतकी अमाऊंट जमा होणार आहे, 10 वर्षात 10-12 वर्षात इतकी अमाऊंट जमा होणार आहे ज्याचे रिटर्न्स तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे जरी तुम्ही SIP बघितली तरी पण. म्हणून जो तुमचा निर्णय आहे, ओके, ज्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्याला अकॉर्डिंगली प्लॅन करा. तुमचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, तुम्ही भविष्यात तुमची इन्व्हेस्टमेंट कुठे बघताय त्यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा. तुमच्याकडे अमाऊंट किती आहे, तुम्ही दर महिन्याला बाजूला किती पैसे ठेवू शकता त्यानुसार तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा. ओके, तुम्ही किती पैसे खर्च करताय, किती तुम्ही बाजूला करताय किंवा किती तुम्हाला गरजेचे आहेत, तुम्हाला ते लागतातच आहेत, अशा सगळ्या इन्व्हेस्टमेंट, अशा सगळ्या अमाऊंट तुम्ही डिफरन्शिएट करा आणि देन मग तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा. ओके, इन्व्हेस्टमेंट ही तुमची बेस्ट असली पाहिजे फर्स्ट थिंग, कारण तुम्ही त्याच्यात पैसे गुंतवताय. ओके, तुमची जी चॉईस आहे ती व्यवस्थित ठेवा, गुड रिटर्न्स तुम्हाला मिळतील. ओके, चालेल, मग आपण आजचं सेशन कन्क्लूड करूयात. आणि बघा, जर काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला डिरेक्टली जरी कॉन्टॅक्ट केला तरी पण चालेल. तुम्हाला प्रत्येकच काय म्हणत प्रत्येकच सेक्टरमध्ये प्रत्येकच स्टेपला तुम्हाला आम्ही गायडन्स करायला कायम अवेलेबल असू. ओके, तर आपण आपला जो कम्प्लीट इक्विटी कोर्स आहे, बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट जो कोर्स आहे तो इथे आज संपवलेला आहे. आणि इथपर्यंत तुम्हाला मी जेवढं शिकवलेलं आहे, जेवढं नॉलेज तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेवढं मला वाटतं तुम्ही त्या बेसिसवर तुम्ही ट्रेड करू शकतात. इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स तुम्ही बनू शकतात तेवढ्या नॉलेजवर. पण प्रॅक्टिस लागणारे, पेशन्स लागणारे, स्ट्रॅटेजी लागणारे, PPS ह्या 3 गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला बेनिफिशियल ट्रेडर, प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकतात. ओके, सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर ट्रेडिंग जर्नी अँड युअर लाईफ. थँक्यू सो मच.